नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहते ब्लॉगमध्ये. हा पहा आपला आठवडी बाजार. आज मी बाजारामध्ये आलेली आहे. ताज्या ताज्या सर्व भाज्या, सर्व शेतकरीचं आहे. शेतकऱ्याच्या इकडे भाज्या आहेत सर्व. आणि हा पहा आपला डॉन कसा मध्ये बसलेला आहे. कोई मेरा क्या बिगाड़ेगा, मैं तो यहीं पे बैठूंगा. मार्केटमध्ये बाजार घेत आपण पुढे चाललेलो आहोत. आणि हा बाजार मी कोथिंबीर घेतली आणि शेपूची भाजी मला फार आवडते. मी दोन जुड्या शेपूची भाजी घेतली, हिरवी मिरची घेतली आणि हिरवी मिरच्या पण भरपूर घेतल्या. आता उपवास वगैरे आहेत आपल्याला. त्याचबरोबर हे पहा, पण हे अशी उघड्यावरची मिठाई खायची नसते बरं. उघड्यावरचं असं काही घ्यायचंच नाही आहे. हे घेतलं मी, हे सगळं घेतलं, अर्धा किलो घेतलं. हे सगळं तळण्याचे पदार्थ, बॉबी वगैरे. आणि घेऊन तसंच पुढे गेलो, पैसे घेऊन. पिशवी तिथंच राहिली. त्यांनी आम्हाला आवाज देऊन पुन्हा सांगितलं, ओ मॅडम तुमचं इकडेच राहिलं हे बॉबी. मग परत मी जाऊन घेतलं. आणि हा पहा आठवडी बाजार. ह्या मिरच्या मला फार आवडतात. ह्या उन्हाळ्यामध्ये येत नाही आहे. उन्हाळ्यामध्ये याचं लोणचं घालायचं असतं. मी त्यांना हेच सांगितलं, ताई तुम्ही उन्हाळ्यामध्ये ह्या मिरच्या आणा, मी 4-5 किलो घेईन. त्या म्हणाले ठीक आहे ताई, मला काय माहिती. ह्याचं लोणचं फार छान बनवते बरं का मी उन्हाळ्यामध्ये ह्या मिरचीचं. आणि मला प्रचंड ह्या मिरच्या आवडतात. कारली आपण पण ह्या मिरच्या पण घेतल्या आहेत आणि कारली पण घेतले. आणि आता सोबतच बटाटे घेणार आहोत. टोमॅटो छोटे असल्यामुळे घेतले नाही. आणि हे पहा आपले सगळे दरवाजामध्ये कसे उभे आहेत बघा. हा डोन बघा, सगळे त्याच्या गणगोत घेतो दरवाजामध्ये येऊन उभा राहतो. आपण घरात आलं की हे बाहेर आवाज देतात, बाहेर द्या, आम्हाला खायला द्या. यांना नुसतं खायला कमी पडतं काय रे. तर हे सगळे आपली वाट बघत उभं राहतात. हा शाहरुख खान सगळं त्याच्या गणगोत जमा करून घेतो इकडे. पहा सकाळी आपली सडा रांगोळी झालेली आहे. आणि आपले बघा हे डॉन कसे बसलेले आहेत. मी एकदम हाताने असं सारून काढलेलं आहे. रात्री थोडंसं काढलं, थोडंसं शेण कमी पडलं तर सकाळी थोडं काढलं. हाताने सारवर काढायचं म्हटलं की माझ्यासाठी तारेवरची कसरत. पहा किती छान असा सूर्यदेव आलेले आहेत उगून. आपलं कालच सारून वगैरे काढलेलं असल्यामुळं पटापट कामं आपले आवरतात सकाळ. आणि ही फुलं पहा रात्री झाडून ठेवायला पाहिजे. म्हणजे सकाळी झाडून ठेवते मी आणि सकाळी मी झाडतच नाही आहे झाडाच्या खालचं. ही फुलं अशी छान सडा पडतो, मला फार आवडतो फुलांचा सडा ह्या पारिजातकाच्या. नेहमी इथे रोज सकाळी मी ह्या झाडाखाली उभं राहते आणि ह्याचा मनसोक्त सुगंधाचा आनंद घेते. छान वाटतं सगळं काही. आणि ही पहा आपली शुभ्रा सकाळ. शुभ्राची तब्येत ठीक नव्हती, आता बरी आहे. ह्या दोघे मायलेकी इकडे आहेत. आणि हा दुसरा छोटा डॉन आहे हा. आणि त्यापेक्षाही हा छोटा आहे. मलाच माहीत नव्हतं हे 2-3. आज तर आपल्याकडे 4 जमा झालेले आहेत. 3 म्हणता 4 जमा झालेले आहेत. आपल्याकडे बरेच आहेत आता हे सगळे सोयरे जास्त जमा झाले. काय म्हणतात ना श्रावणमध्ये, मेरा भारत महान. अचानक कोंबडी गायब होते आणि नंतर असं कळतं का अरे ती इथं अंड्यावर बसलेली आहे. असं नेहमीच होत असतं. तर फार कोंबड्या सगळ्या यांचा गोतावळा. ठीक आहे, आपल्यालाही बरं पडतं, काही वाटत नाही आहे. कोंबड्या भरपूर कोंबडे 4 कोंबड्या आहेत आणि इतर कोंबड्या आहेत, मोजता येत नाही. आणि हे साहेब कुठे चाललेत? कुठे चालला टायगर? आवाज दिला तर काय घेत नाही येतो, कारण का तो बसला निघाला आता. आणि हे बघा हे साहेब, यांचंही आवरून झालेलं आहे, खाऊन पिऊन बसलेले आहेत. यांनी लगेच उकरलं बाई, माझा लय वैताग आला. काय माहिती कसं काय यांना मला लक्षातच नाही आलं हे उकर दिलं. कोंडूनच ठेवलं असते सुकेपर्यंत. आणि हे बघा ना, थोडंसं अंगण सारवलं, थोडंसं आता ते खाट वगैरे उभा करून ठेवली समजा. आता गौरी गणपतीसाठी हे सगळं पाणी मारून नंतर यांना शेणाने सारवावं लागणार आहे. करत होते ते म्हटलं मी कोबा करतो, मिस करून दिले ना. मी म्हटलं थांबा, आपल्याला आपण ह्याच्यात लादी वगैरे बसून घेऊ डायरेक्ट. म्हटलं उगाच कशाला कोबाला वेस्ट घालवायचं सिमेंट वगैरे. आणि ते आता मी काहीच बोलू शकत नाही, सगळं उलटसुलट झालं आहे आपलं. असो, मग आता आपण गपचूप सारून काढायचं बनवेपर्यंत. काय नाही, रेती आहे आपल्याकडे. हे बघा रेतीचा ढिगारा, हा रेतीचा ढिगारा आहे.
हा रेतीचा ढिगाराच आहे. हा भरपूर रेती वाहून तर किती गेली, एवढं नुकसान झाले. प्लॅस्टरसाठी रेती ठेवलेली आपल्याकडे, रेती भरपूर आहे, रेतीची काही आपल्याकडे कमतरता नाही आहे. आणि रात्री पण एवढं सारवलं, हातच लाल झाले एकदम. आता मला भाकरीसुद्धा भाजता येणार नाही आहे, गरम असं काही पकडता येणार नाही आहे. असं मला मागे एकदा झालेलं म्हणून सांगते, सारून काढले की मला असं होतं. हरकत नाही आहे. चला आता पटापट आवरायचं आपल्याला. अजून आपली पूजा झालेली नाही आहे, पूजा वगैरे करायची आपल्याला. आणि आज आपल्याला जायचं आहे तिकडे लांबच्या शेतात जायचं आहे. काल नाही गेले, ह्या सगळ्या शेतात गेल्या आणि मी एकटीच काल घरी होते. मला फार मग कसं तरी वाटलं. मला वाटलं मी त्यांना फोन केला, अरे ते म्हटलं नाही आता उद्या यायचं. म्हटलं ठीक आहे. जरासे आपले 2-3 आळे लिंबुणीचे मी काढले बरं का गवत खुरपून. नंतर आम्ही मार्केटला गेलो, तो व्हिडिओ आहेच तुमच्याकडे, तुम्हाला दाखवलेला. आणि आता सकाळी आता पूजापाठ करते. आज शुक्रवार आहे आणि जाते पटकन लांबच्या शेताला. आमच्या घरचेच आम्ही आहोत सगळ्याजणी. आमचा ग्रुप आहे, 4-5 जणी आहोत. बाहेरचं कोणीच नाही आहे. आणि आम्हालाही आमच्या घरचे बाहेर जाऊन देत नाही आहेत. सोडायला निहायला माणसं पण असतात, तिथेही काही ना काही कोणतरी करतच असतं. चला घरचं आवरायचं राहिले, बाकीचं थोडंफार शेतातला व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. बापरे 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 बापरे, बघा असं हे गवत आहे, बघा असं गवत आहे. बघा ह्या आमच्या नानी मागे सगळ्यात पुढे मीच आहे. त्या अर्ध्यातनं पुढे गेलेले आहेत. सगळ्यात पुढे जाऊन उभं राहिले. मग काय तर, हे बघा माझे पुढे उभं, मी पुढे, हे बघा माझ्या मागे आहेत. आणि नंतर हे पण मागेच आहेत. चला आता मागचं जाऊन, ह्या अर्ध्या पात्या घेऊन पुढे चाललेले आहेत जेवायला. आपली होती शेपूची भाजी, ढोबळा मिरची, टोमॅटोची चटणी, आंबट भाजी. आणि ही पण भाजी मी घरी नेणार आहे भाजी करायला. आणि हिच्यात पण आंबट भाजी. इकडे बघा अजून काय 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 आरकार प्रकार. चला तर मित्रांनो, मी मेरा ते तुमची रजा घेते. मी इथे सांगते, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.